गुड मॉर्निंग। आज आहे दीपावली पाडवा आणि या पाडव्याच्या निमित्ताने दीपावलीच्या निमित्ताने तुम्हा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा। आज आपण चाललेलो आहोत आमच्या काकांची इथे म्हणजे तर त्यांची ढोरं आहेत तर दीपावली गुरव तर ती दीपावली पाडव्याच्या निमित्ताने अग्नीवरून त्यांना जंप करायला सांगतो आपण तर ते सुद्धा आपण बघणार आहोत। ते आमच्या काकांचा वाडा इथे आणि इथून आपण बघतोय बच्चू भाई असेल आतमध्ये आणि संपूर्ण आपल्या काकांची ढोरे ते बच्चा भाई आतमध्ये। ही बघा लक्ष्मी कशी बघते आपल्याकडे। हा संपूर्ण आमचा वाडा आहे आणि ही संपूर्ण आमची ढोरं आरती वगैरे केलेली आहे। मस्तपैकी त्यांना रंगवलात पण एकमेकाची ती गाल्यामधली फुलं खात आहेत। इथे सुद्धा बघू शकतो हा एक वाडा आहे। इथून कमीत कमी 30 ते 40 गुरं आमच्या अण्णांकडे आहेत। बघू आपण आता इकडे कशा प्रकारे बच्चा भाई झालं का रे अंगाशी बच्चा भाईला मारला वाटतं गुरांनी। आता आम्ही आलो होतो आमच्या शेठच्या दुकानामध्ये पण म्हणजे लहानपणापासून आम्ही त्यांच्या समोरच लहानाचे मोठे झालो तर म्हणून आम्ही त्यांना आदराने शेठ बोलतो। पण आता आम्ही सिंगम सुद्धा माझ्याबरोबर आहे। आज दीपावली पाडव्याचा ब्लॉग बनवतोय आम्ही निवांत। हे आमचं गाव आहे। मी अजूनपर्यंत कधीच गाव शो नाही केलं। अरे ढोरं सोडली वाटतं थांबतो आपली आहेत का आपली नाही वाटत आहेत। बघू चला आपण पुढे आता बघूया तिकडे थांबा। अशा प्रकारे आमचा पाडव्याचा कार्यक्रम झालेला आहे। आमची ढोरं मस्तपैकी अग्नीवरून आम्ही उडवलेले आहेत। तर तुम्हाला ही दीपावली सुखाची समाधानाची भरभराटीची आणि आनंदाची जावं आणि एक गाय आमची राहिलेली आणि जम मारलेले कार्यक्रम झालेले आहे। आता दिवाळी निमित्ताने आम्ही ढोरं वगैरे मस्तपैकी उडवलेले आहेत ना। गुरु भेटलेले आहेत आमचे। गुरु बोला ही दिवाळी कशी वाटते तुम्हाला आनंदात आहे का माझे गुरु बाकीचं कसं काय मग फरार वगैरे घालला का फरार चल ना खाला कोणाला बच्चाला देणार बोनस देणार पण गुरुकडनं काहीतरी आम्हाला घेणे काहीतरी द्यायला पाहिजे बोनस गुरुला बोनस द्यायला पाहिजे दिवाळी ते फटाकडे फुरफुर करून होईल का ती फुरफुरीच आणली होती त्यामध्ये। तर अशा प्रकारे आमची दिवाळी साजरी झालेली आहे आणि संपूर्ण ढोरं वगैरे आम्ही उडवलेली आहेत। तर भेटू आपण आता नंतर एक थोड्या वेळानंतर। जय जिजाऊ जय शिवराय ओम स्वामीराम।